मिशोवरनं ना खूप दिवस झालं मी हा आटा मेकर मागवला आहे. त्याचाच रिव्ह्यू मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता पाणी ॲड करून मी ह्याचा ना छान पिठाचा गोळा तयार करणार आहे. तर त्याचाच व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. कारण मी हा आटा मेकर मिशोवरनं मागवला आहे 300च्या आतमध्ये 250पर्यंत. आणि बघा मिशोचा आज सेल चालू आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल ना तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. खूप स्वस्तामध्ये तुम्हाला मिळून जाईल. याची क्वालिटी अप्रतिम आहे. जे बॅचलर मुलं आहेत किंवा आपली पण सकाळी स्वयंपाक करताना खूप घाईगडबड चाललेली असते ना, त्याच्यामध्ये असं काहीतरी हवं होतं ना मला पीठ मळण्यासाठी, की 2 मिनटामध्ये पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि बघा तुम्ही ह्याच्यामध्ये ना पाणी ॲड करताना खूप कमी टाका ॲड. थोडंसं वेळ लागला तरी चालेल, 2-3 मिनटं. पाणी जास्त ॲड करू नका. मला पण सुरुवातीला असंच झालं होतं. पहिले 2-3 दिवस आहे ना पीठ खूप पातळ झालं होतं माझ्याकडनं, कारण पाण्याचा अंदाज आहे ना ह्याच्यामध्ये नाही लागत. आपण हाताने मळतो ना तेव्हा समजतो, पण ह्याच्यामध्ये नाही समजत. थोडंसं घट्टच पीठ मळून घ्या ह्याच्यामध्ये. नंतर आपण हाताने 1-2 वेळा आपण त्याला छान मळून घेतलं ना की ते सॉफ्ट होतं. तर बघा असं गोल गोल फिरवायचं आणि ह्याच्यामध्ये लागेल तेवढंच पाणी ॲड करायचं, जास्त ॲड करायचं नाही. मी मधून थोडंसं तेल पण ॲड करते, कारण की ते पीठ त्या डब्याला ना चिटकून राहू नये त्याच्यासाठी मी थोडं तेल पण ॲड करत होती. मी घट्टसरच पीठ मळते ह्याच्यामध्ये, जास्त पातळ बनवत नाही. तर बघा पिठाचा गोळा 2 मिनटामध्ये तयार झाला. नंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि परत हाताने पण आपण मळून घेऊ शकतो. बघा 2 मिनटात पिठाचा गोळा तयार झाला. हात न खराब करता. आणि जेव्हा तुम्ही मळाल ना तेव्हा थोडंसं हाताला तेल लावा, म्हणजे अजिबात आपल्या हाताला ना हे पीठ चिटकणार नाही. आणि ह्या डब्यामध्ये भरपूर तुम्ही पीठ मळू शकता. अगदी 15-20 चपात्यांचं सुद्धा पीठ मळू शकता. खूप मस्त आहे, क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.